हिंदू राष्ट्र घोषित होईपर्यंत थकायचं नाही। पण मी सांगू इच्छितो की मी भाजपाला मतदान द्या असं सांगायला नाही आलो, मी हिंदू धर्म वाचवा हे सांगायला आलेलो। धर्म फक्त एकच आहे आणि तो आहे सनातन हिंदू धर्म, बाकी नाही। मी जर निवडून आलो तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लव जहाज विरुद्ध कायद्यासाठी मी प्रस्ताव आणील हे बोलायला लावलं पाहिजे। भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की। अरे हा आवाज तर त्या झेंड्यापर्यंत पण नाही गेला। शहर काजीला माहित झालं पाहिजे का नाही? आता मला माहित झालं की कालच हैदराबादचा नमक हराम आला होता। तुम्हाला नमक हराम येतो असं वाटत नाही का? त्याला ऐकायला गेलं पाहिजे का नाही? त्याच्या पिल्लांना ऐकायला गेलं पाहिजे का नाही? तुमचा हो हा वाघाचा हुंकार वाटला पाहिजे। भारत माता की वंदे वंदे। धुळ्यातील सर्व हिंदू प्रेमी बंधू एवं भगिनी, आज महाराष्ट्रामध्ये जी शिवप्रेरणा यात्रा घेऊन आम्ही प्रवास करतोय, पहिल्या फेजमध्ये पश्चिम महाराष्ट्र झाला आणि या फेजमध्ये उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जाण्यासाठी रात्री मुक्कामी इथं आलो होतो। खरं तर पुढे जायचं होतं, पण धुळ्यावाल्यांनी अचानक आज सकाळचा कार्यक्रम ठरवला आणि बाईक रॅली आणि ही सभा यासाठी अचानक तुम्ही सगळे या ठिकाणी आले। हिंदुत्वाच्या हाकेला शेवटच्या मिनिटाला तुम्ही उभे राहिले याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। मित्रांनो, तुम्ही जेवढ्या संख्येने या ठिकाणी उभे आहात, जर मुसलमान एरियामध्ये एखाद्याची सायकल दुसऱ्या सायकलीला लागली तर तुमच्यापेक्षा इथं जेवढे उभे आहात, बसलेले आहात, यापेक्षा जास्त तिथं गोळा होता की नाही? होता की नाही? बोलायचंय जरा। थकले काय मोटरसायकलवर? आता थकायचं नाहीये। कधीपर्यंत? मला वाटलंच होतं तुम्ही 23 म्हणणार आहे। 23 नाही, हिंदू राष्ट्र घोषित होईपर्यंत थकायचं नाही। गडबडीतच होती। याच उत्तरामध्ये गडबड आहे का निवडणूक आली का हिंदू जागा होतो, थोडासा, सगळा नाही। आणि मग तो निवडणूक संपली का पुन्हा झोपी जातो। तिकडे तसं आहे का? आता इथून सांगितलं गेलं का मी 100% मतदानाचा प्रचार करण्यासाठी आलो, पण मी सांगू इच्छितो की मी भाजपाला मतदान द्या असं सांगायला नाही आलो, मी हिंदू धर्म वाचवा हे सांगायला आलेलो आहे। कारण जर हिंदू धर्म वाचला तर हिंदुत्वाचं काम करणारी पार्टी आपोआप चालेल। आणि फक्त हिंदू उमेदवार निवडून द्या असं म्हणत नाही, कारण हिंदूत अनेक उमेदवार असतील, हिंदूवादी उमेदवार निवडून द्या हे सुद्धा मी सांगायला आलेलं आहे। आणि म्हणून मी तर देशभरात फिरत असतो। जर एखाद्या ठिकाणी हिंदूवादी पार्टीमध्ये इफ्तार पार्टी देणारा उमेदवार असेल ना, तर मी त्याला मतदान करा असं सांगत नाही, कारण या सगळ्या सेक्युलरिझमनीच आपल्याला हे या स्थितीला आणलेलं आहे। मी सांगत होतो की सायकलचा धक्का लागला तरी तिथे एवढे लोक गोळा होतात। कशासाठी गोळा व्हायचं हे त्यांना माहित नाही, आवाज दिला म्हणजे गोळा व्हायचं एवढंच माहितीये। पण आपल्याकडे तसं नाहीये, कोण येणार, कशासाठी येणार, आणि मग आपण कोणी बोलावलं, तो बोलावणारा हिंदू आहे का? मग हिंदू असेल तर कोणत्या हिंदू संघटनेचा आहे, मग त्या हिंदू संघटनेतही तो कोणत्या गटाचा आहे, या आधारे आपण ठरवतो। आणि म्हणूनच योगी म्हणतात बटेंगे तो, मागं बोलत नाही, बटेंगे तो। हा पॉलिटिकल नारा नाहीये, हा हिंदुत्वाचा नारा आहे।
आणि आपण तुकड्यामध्ये, जातीमध्ये, प्रांतामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये आपल्यामध्ये होणारे विभाजन हेच आपल्या शत्रूला मिळालेली ताकद आहे. शत्रू हा संघटित आहे, संख्याने कमी आहे. खरं म्हणजे हिंदू किती महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हिंदू किती पर्सेंट आहे? किती बोलायचंय? किती पर्सेंट? 80%. आणि 80% तुम्ही धुळ्याचं नका सांगू, मला धुळ्यात माहिती कमी आहे. देशामध्ये 80% आहे, पण 20% वाले तुम्हाला भारी आहे का? 20% एक जागेवर आहे. मला माहित झालं इथं काही मुसलमान आपसामध्ये एक दुसऱ्याचे, हिंदीमध्ये त्याला जानी दुश्मन म्हणतात, त्या जानी दुश्मननी सुद्धा निवडणुकीत एक दुसऱ्याच्या विरुद्ध उभं राहिलं का? नाही राहिलं. जो जमीन चोर आहे त्याच्या विरुद्ध आवाज उचलणारा सुद्धा दुसरा त्याच्या धर्माचा, मजहबचा, जमीन चोरासाठी त्यांनी फॉर्म भरला का? नाही भरला. म्हणजे तिथं धर्म, त्यांचा मजहब, खरं तर मी इस्लामला धर्म म्हणत नाही, समजण्यासाठी फक्त उल्लेख केला. धर्म फक्त एकच आहे आणि तो आहे सनातन हिंदू धर्म, बाकी नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांचा मजहब त्यांना आकर्षित करणारं चुंबक आहे. आमच्यासाठी आमचा धर्म नाही, कारण आम्हाला धर्म काय हे समजलं नाही. आपण पॉलिटिकल अर्थाने संघटित होतो आणि पॉलिटिकल अर्थानेच विभाजित होतो. जसं मी म्हणलं की मी बऱ्याच ठिकाणी जातो आणि मी म्हणतो की सेक्युलरला मतदान करू नका. आता कर्नाटकची निवडणूक झाली माग, कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये निवडणूक संपल्यानंतर मुसलमानांच्या, त्यांच्या मजहबी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक कागद दाखवला. त्या कागदावर काँग्रेसच्या लिडरशिप बरोबर झालेलं अग्रीमेंट होतं का आम्हाला 10 मंत्रीपद देणार, आम्हाला मायनॉरिटी कमिशनला 1000 कोटी देणार, उलेमाला 15,000 रुपये महिना ना सॅलरी चालू करणार. ऐकलं, पाहिलं होतं, आठवतं ना? एवढंच नाही, धुळ्याची निवडणूक जी हिंदुस्थानामध्ये ओट जी आजचं एक उदाहरण म्हणून झाली, निवडणूक झाल्यानंतर आलेल्या ईदसाठी त्यांनी आपला मांस, गोमांस, जे कुठलं मांस असेल त्याला सोडून घेण्यासाठी एक खासदार महिलेवर किती अर्वाच्य भाषेमध्ये दबाव आणला, आठवतं ना? म्हणजे जर ते हे करू शकतात तर आपण केलं पाहिजे का नाही? मी तुम्हाला म्हणतो, यातले काही भाजपवाले पण असतील, हिंदू म्हणून इथं उपस्थित आहे, आणि हिंदुवादी कार्यकर्ते पण विविध संघटनेचे असतील. तुमच्याकडे काय अजेंडा आहे? मुसलमान संघटनेकडे आज अजेंडा आहे कुठल्या कब्रस्तानला कंपाऊंड बांधून घ्यायचं, कुठल्या मदरसेला अधिकृत करायचं. आत्ता व्हॉट्सअपवर एक कागद फिरतोय, त्यांनी काँग्रेस आघाडीला समर्थन देण्यासाठी 17 मागण्या केल्या. त्या 17 मागण्यामध्ये लिहिलेलं आहे, 17ची 17 मागण्या लेटर हेडवर जमाते उलेमा हिंद, आणि त्याला काँग्रेसने उत्तर दिलं की तुमच्या या 17 मागण्या आम्ही मान्य करतो. जमाते उलेमा हिंदकडे 17 मागण्या आहे. मी धुळ्यातल्या हिंदूंना, हिंदू संघटनांना विचारतो, तुमच्याकडे किती मागण्या आहे? अजेंडा आहे का? भाजपचा उमेदवार आल्यानंतर तुम्ही त्याच्याकडून हे कॅमेऱ्यावर वधून घेणार का? ते घेतलं पाहिजे. अन्यथा आपणच ज्यांना सत्ता देतो, सत्तेत गेल्यानंतर अनेक लोक सेक्युलर होतात आणि मग ते संघटनेला, ते आपल्या विचारधारेला अडचण ठरतात. आणि म्हणून हाच ठोकून घ्यायचा वेळ आहे. पॉलिटिकल लिडरशिप तुम्हाला किती तारखेपर्यंत उपलब्ध आहे? 20 तारखेपर्यंत. मी फक्त इथलं नाही म्हणत, तिथले कदाचित कार्यकर्ता असतील, परंतु 20 तारखेनंतर जनरली उमेदवार सगळ्यांना उपलब्ध परत लवकर होत नाही. म्हणून हिंदूंनी आपला अजेंडा 20 तारखेच्या आत काय आहे, जसं पार्टीचं घोषणापत्र असतं तसं हिंदूंचं शहराचं घोषणापत्र होईल का? आणि महाराज लोकांनी त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी मिळून घोषणापत्र बनवलं पाहिजे आणि मग त्यांनी त्या उमेदवाराला त्या घोषणापत्रावर, व्हिडिओवर बोलायला लावलं पाहिजे का हा, मी जर निवडून आलो तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लव जहाज विरुद्ध कायद्यासाठी मी प्रस्ताव आणील, हे बोलायला लावलं पाहिजे. त्यांनी निवडून आल्यानंतर या व्हिडिओमध्ये म्हणलं पाहिजे का मी धुळ्याचा आमदार म्हणून ज्यावेळी विधानसभेत जाईल
त्यावेळी महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा आणण्यासाठी मी प्रस्ताव पारित करील म्हणलं पाहिजे. हे फक्त भाषणासाठी मुद्दे नाहीये, हे काम करण्यासाठी आहे. आता तर अजून एक नवीन नारा या मागच्या जून महिन्यापासून मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय. तुम्हाला माहिती आहे देशामध्ये घुसखोर किती आहे? 10 कोटी. किती? ऑस्ट्रेलियाची जनसंख्या किती? 2 कोटी. आणि भारतामध्ये घुसखोर किती? 10 कोटी. म्हणजे 5 ऑस्ट्रेलिया या ठिकाणी राहतात. गुजरातच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या घुसखोरांची आहे. महाराष्ट्रामध्ये किती माहिती आहे तुम्हाला? काही पत्रकार मित्र या ठिकाणी बसलेले. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी घुसखोर आहे. किती? 1 कोटी. त्यांनी आमच्या मुलांच्या तोंडचा घास आणि हाताचं काम पळवलेलं आहे. सगळे आता रिझर्वेशनचे आंदोलन चालू आहे विभिन्न जातीचे. ते करण्याची मागणी करणं त्यांचा अधिकार आहे घटनेप्रमाणे, तो भाग वेगळा, त्यांचं काय म्हणणं आहे. परंतु या सगळ्या जातीच्या आरक्षणाच्या आंदोलनाने केलेल्या मागण्या जर मान्य केल्या तर पुढच्या 5 वर्षामध्ये फक्त 2.5 लाख रोजगार मिळणार आहे. किती? लक्षात ठेवा आकडा किती. आणि जर 1 करोड घुसखोरांना महाराष्ट्राच्या बाहेर काढलं तर 40 लाख रोजगार मिळणार आहे. किती? काय जास्त आहे? 40 लाख काढाल. या 2.5 लाखासाठी जाती जातीमध्ये भांडणं आहे, त्याच्यात सामाजिक फुटे बटोगे म्हणजे कटणारे. परंतु या 1 कोटीला बाहेर काढलं तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार आहे का? उलटी संघटित होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तसं तर मोदींनी भरपूर घरं दिली, परंतु जर आपण 1 कोटी घुसखोरांना महाराष्ट्राच्या बाहेर काढलं तर 12 लाख घरं गरिबांसाठी उपलब्ध होतील. किती? काही त्यासाठी नवीन निधी द्यावा लागणार आहे का? नवीन पैसा द्यावा लागणार आहे का? नाही. म्हणजेच आहे त्यांनी इथे येऊन फक्त कब्जा केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आता एक नवीन रेड कार्ड बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार चालू आहे त्यानंतर खरं तर बांगलादेशमधून हिंदूंनी पलायन करायला पाहिजे होतं, परंतु त्या निमित्तही मुस्लिम घुसपैठ महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये येऊ राहिली. त्याचं रेड कार्ड समोर आलं आणि त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे का तुम्हाला सीमा पार करून दिली जाईल. सीमा पार करून दिल्यानंतर तुम्हाला ज्या राज्यामध्ये जायचं त्या राज्याची भाषा शिकवली जाईल. त्या भाषा शिकवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या शहरातल्या उलेमाला भेटवलं जाईल. भेटवल्यानंतर तो तुम्हाला सरकारी जमीनवर घर करून देईल, सरकारी कागदपत्र बनवून देईल, म्हणजे महाराष्ट्राचा भारताचा नागरिक बनवेल. त्याचा रेट 2 लाख रुपये. पण महाराष्ट्राचा 2 लाख, गुजरातचा 1.5 लाख, दिल्लीचा 1 लाख आणि संपूर्ण भारतात कुठेही स्थापित व्हायचं असेल तर फक्त 50,000. मग महाराष्ट्राचा रेट 2 लाख का आहे? कधी विचार केला? मित्रांनो 2 लाख रेट यासाठी आहे कारण या देशाला 33% टॅक्स देणारं हे राज्य आहे. 33%. मुंबईमध्ये 40 लाख घुसखोर आहे. मुंबई या देशातलं एक असं शहर आहे जे देशाच्या कोणत्याही सगळ्या शहराचा मिळून जेवढा टॅक्स असेल त्यापेक्षा मुंबईचा टॅक्स जास्त आहे. अशा राज्यामध्ये 1 कोटी घुसखोर आहे. आणि आपण नोकऱ्या नाही म्हणतो, आपण व्यवसाय पळवले म्हणतो. आता मी त्या गल्लीतून येत होतो, सगळा भाजीपाल्याचा मार्केट, सगळ्या टोप्या आणि दाड्या दिसत होत्या. कोणत्या त्या मार्केटचं नाव काय होतं? 5 कंदील. अजून एक कंदील चालू घ्या युगात पण. 5 कंदील मध्ये सगळ्या टोप्या दिसत होता. चुकून एखादा हिंदू दिसत होता. जो चुकून एक दिसत होता त्याच्यासाठी आधी टाळ्या वाजवा. या व्यापार जिहाद्यांमध्ये सुद्धा कोणीतरी टीका लावून आपलं दुकान चालवतो. मला सांगा, मी फक्त समस्या कधी सांगत नाही, उपाय सांगत असतो म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही सगळे सुज्ञ नागरिक आहात. वर्किंग डेला सुद्धा एवढ्या उन्हातानात सकाळच्या वेळी इथं आलेला आहात. तुमचे इथले कोणते कोणते व्यवसाय गेले? कोणते कोणते व्यवसाय गेले नावं सांगा. फळभाज्या गेला ना? किती लोक असतील फळभाज्याच्या व्यवसायामध्ये? एकूण संख्या अंदाजे सांगा किती असेल? टक्के नाही, संख्या सांगा. 500-550. सहमत आहे?
बोलायचंय, फक्त ऐकायला नाही आले. तुम्ही गॅलरीत उभे झाल्यासारखे. किती लोक असतील? 500. एक माणसाला फळभाज्याचा व्यवसाय सुरू करायला किती रुपये लागतात? 10,000, 15,000 जास्तीत जास्त. म्हणजे 500 हिंदूंनी जर फळभाज्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर किती भाग भांडवल पाहिजे? नाही, प्रत्येकी 10,000 जरी म्हणलं तर 5 लाख, 50 लाख. 50 लाख रुपये धुळ्यातला हिंदू साफ सुथरा, स्वच्छ, न थुकलेला न मुतलेला असा भाजीपाला खाण्यासाठी एकत्र करू शकतो का नाही? इथं कोणी पतसंस्था किंवा बँकवाला आहे का ज्याची पतसंस्था किंवा बँक आहे? आपली इथं कुणी नाही का? आहे ना आपल्या विचाराचे. काय त्यांना 50 लाख रुपये कर्ज द्यायला अवघड आहे? नसेल तर मी द्यायची व्यवस्था करतो. भाज्या पाल्याचा व्यवसाय आपण आणू शकतो का नाही? 50 लाख रुपये निवडणुकीला खर्च किती करता उमेदवार? करोडोनी. आणि कायमचा तुमच्या हातातून गेलेला व्यवसाय जर तुम्हाला परत आणायचा असेल, मी म्हणतो चला एक खटी 500 लोक तुम्हाला उभं राहायला नाहीये, 100 सुरू करा. किती रुपये पाहिजे? 10 लाख रुपये. पैसे देणारे आहे. यापैकी कोण आहे जो भाजीपाल्याचा व्यवसाय करू शकतो? मी म्हणत नाही की एक ठेला लावा, व्यवसाय कर. चला तुम्ही नाही लावू शकत, मी तुम्हाला एक सूचना देतो, एक सल्ला देतो. या ठिकाणी धुळ्यामध्ये परिसरामध्ये हिंदूंमध्ये बेरोजगारी आहे का? आहे का नाही? फक्त तुम्ही एक बेरोजगार हिंदू बेरोजगार मेळावा घ्या आणि त्यामध्ये स्किल टॅगिंग करा. म्हणजे हिंदू बेरोजगार मेळावा घ्यायचा, त्याच्यामध्ये कोण काय शिकलं, त्याच्या पुढे त्याच्याकडे काय स्किल आहे. तुमचा फक्त भाजीपाल्याचा व्यवसाय नाही गेलेला, तुमचा मोटर रिपेअरिंगचा व्यवसाय गेलेला असेल, गॅरेज नसतील, बॅटऱ्या, टायर आहे का? नाही. रिक्षाच म्हणतात नाही तर काय म्हणता? मग त्या रिक्षामध्ये हिंदू बहिणीला बसवतो आपल्या आणि तिला मग काय काय करतो ते मला वेगळं समस्या सांगायची गरज नाही, ते तुम्हाला माहिती आहे. एक रिक्षा केवढ्याला मिळती? 2-2.5 लाखाला. समजा या शहरामध्ये 100 रिक्षा आणायच्या असेल तर किती रुपयाचं कर्ज पाहिजे? फक्त 2-2.5 कोटी. रिक्षाला कर्ज भेटतं का नाही? भेटतं. मग आपण जर असं रणनीती बनवून व्यवसायावर कब्जा केला नाही तर भाषणाने धर्म वाचणार नाही. समज आहात की नाही? भाषणाने धर्म वाचल का? एक मराठीत म्हण आहे, केल्याने होत आहे रे. बोलायचं, केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे. तुमच्यापैकी कोण कोण जबाबदारी घ्यायला तयार आहे का? धुळ्यामध्ये आपण हिंदू बेरोजगार मेळावा आम्ही घेतो, आम्ही वेळ द्यायला तयार आहे. अच्छा, तुम्ही सगळे तयार आहे. चला तुमच्यातले जे 1-2 नावं ठरवा. कोण एक प्रमुख म्हणू एक जणाला. कोण जबाबदारी घेणार? ज्याच्याकडे भाजपचं काम नाही अशा माणसाने उभे राहता. ज्यांनी हिंदू मेळावा घ्यायचा. हा, काय नाव? क्षितिश महाजन. यांना जबाबदारी द्यायची का? तिकडे पहा. तसं तर ओळखीतच असतील सगळे. ते पाठीमागून तुम्ही आर्मीवाले दिसता ना, चांगलंय. असं हिंदू दिसलाच पाहिजे. हा, यांनी जबाबदारी घ्यायची. यांना साथ कोण देणार? मेळावा घेण्यासाठी सगळे देणार. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक मेळाव्याची डेट ठरवा, ही निवडणुकीनंतरची, पण याच महिन्यातली. कारण कल करे सो आज करे सो अभी. म्हणून या महिन्याची तुम्ही डेट डिक्लेअर करून टाका. कुठला रविवार येतो काढा, मोबाईल मध्ये पहा. कुठला रविवार येतो निवडणुकीनंतर, 26 तारखेनंतरचा रविवार काढा जर निघत असेल तर. ऍक्शन पाहिजे, ऍक्शन. भाषणाने धर्म वाचणार नाही, केल्याने होत आहे रे. आधी केले पाहिजे. आजच्या सभेतून इथला आमदार निवडून येईल काय होईल तो भाग वेगळा, परंतु जर या शहरातला भाजीपाल्याचा व्यवसाय आणि विभिन्न व्यवसाय फक्त 500 हिंदू तरुणाकडे आला तर आजची सभा सार्थक झाली असं मी मानतो. आणि म्हणून व्यापार जिहावर कब्जा केला पाहिजे. भाषणाने नाही होणार. किती कुठली वार येते? तारीख 1 डिसेंबर चालेल का? आज या ठिकाणी घोषणा कुठं करणार मेळावा?
कुठला इंडोर जागा घ्या खाली. हा एकच हिरे भवन इथं. चला धुळ्याच्या हिरे भवन मध्ये हिंदूंचे असे हिरे बोलवायचे का त्यांना पुन्हा चांगलं पॉलिश करून हिंदू समाजाला परत द्यायचंय. 1 डिसेंबर सकाळी 10 वाजता धुळे शहरामध्ये हिरे भवन मध्ये हिंदू बेरोजगार मेळावा. त्यात स्क्रीन टॅगिंग करा. कोण कोण व्यवसाय करू शकतो त्यात लिहा. त्याचा फॉर्म मी तुम्हाला पाठवतो. सगळं ऑनलाईन भरून घ्या. ज्याला ऑनलाईन भरता येत नाही त्याला तिथं बोलवा आणि त्याला रोजगार देण्यासाठी मी काही बँका पाठवतो बाहेरून. इथल्या पण पतसंस्था ठेवा. मायक्रो फायनान्स कंपनी संजय परदेशी येतील. उभे राहा तुम्ही. संजय परदेशी त्या कार्यक्रमाला 1 तारखेला इथे येतील. वाटलंच 2 दिवस आधी येतील. सगळ्या मायक्रो फायनान्स बँकवाल्यांना घेऊन येतील आणि सगळ्यांना आपण त्या आणि मुद्रा फायनान्स आहे ना मोदींनी जे सुरू केलं 50,000 रुपयापर्यंत तर तुम्हाला जामीनदार सुद्धा नकोय. मग भाजीपाल्यावाल्यांना तर जामीनदार पण नाही लागणार आहे. मोठं नाही. अनेक लोकांना वाटेल का सुरेशजी तुम्ही तर 10-15 हजार रुपयाच्या व्यवसायाबद्दल बोलता. मुद्दा 10,000-15,000चा व्यवसाय नाहीये. किती रुपये कमावतो तो 1 दिवसाला? 1000 रुपये. किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत. आणि 12 वाजेनंतर खाली दिमाग सैतान का घर. तसा 12 वाजेनंतरचा जिहादी हा लव जिहादी म्हणून फिरतो. लँड जिहादी म्हणून फिरतो. त्याच्यानंतर तो बाकीचे अराष्ट्रीय काम करतो. मान्य आहे का नाही? आणि म्हणून जर तुम्ही आपले माणसं त्या ठिकाणी उभी केली. आमदार निवडून आणणं फक्त राजकीय विजय. आपण शिवाजी महाराजांचे सैनिक आहोत. चौकी गेली असं म्हणायचं ना आपण. किल्ला गेला, हा किल्ला गेला, तो किल्ला गेला. आत्ताच्या भाषेमध्ये डोंगरावरचे किल्ले नाहीये. आता व्यापाराचे किल्ले. व्यापाराचे किल्ले. भाजीपाल्याचा व्यवसाय किल्ला आहे गेला. ऑटोमोबाईल एक किल्ला आहे गेला. असे व्यवसाय एक 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 एक. मला माहित झालं धुळ्यामध्ये असे कितीतरी नगर आहे ज्याचे नाव हिंदू आहे पण त्या नगरमध्ये राहणारा हिंदू नाहीये. चुकून एखादा टक्का मजबुरीने राहत असेल तो राहत असेल पण तिथं हिंदू आता नाही. काय काय नगरचे नाव आहे जरा टीव्ही वरून जाऊ द्या लोकांना माहित होईल. कोणते कोणते? गजानन कॉलनी. एक 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 सांगायचं. गजानन, अंबिका नगर देवाचं नाव. अजून आविष्कार कॉलनी, संत नरहरी नगर, छत्रपती शिवाजी नगर. म्हणजे पहा शिवाजी महाराजांच्या नगरमध्ये अफजल खान येऊन राहिलाय आणि आपण फक्त पाहू राहिलो. चालेल का? आणि हे शिवाजीनगर नाव कधीपर्यंत राहणार आहे? कायमचं राहणार आहे का? नाही. ज्या दिवशी नगरपालिका त्यांच्या ताब्यात जाईल किंवा एखादा मूर्ख हिंदू त्याचा नगराध्यक्ष बनाल सेक्युलरिझमच्या नावाखाली त्या भागाचं नाव बदललं जाईल आणि तोच हिंदू तुम्हाला तर्क देईल अरे तिथं कुणी राहतच नाही आपल्या. आता कशाला शिवाजी महाराज नाव नगर ठेवायचं. आणि ते नाव बदललं जाईल. तुमच्या डोळ्यादेखत होईल जर जागले नाही. भविष्यवाणी करतो. होऊ देणार का? मित्रांनो पुन्हा सांगतो हे किल्ले आहे. हेच आपल्या चौक्या आहे आणि म्हणून यांना कब्जा करा. आज तुम्ही या एवढ्या संख्येने अचानक का होईना इथं आलेले. जर हिंदू तरुण बेरोजगार नसल त्याच्याकडे शक्ती असेल तर हिंदू आज मजबूर आहे का? नाही. आणि म्हणून तुम्ही आता पहा हे बांगलादेशी आलेले काय काय काम करतात. चौकात चौकात भीक मागणारे. अगदी धुळ्यामध्ये सुद्धा कोण असणारे? आता ते चेहरे दिसत होते ते महाराष्ट्रीयन चेहरे वाटत होते का? भारतीय तरी वाटत होते का? काही महिला तर मला अशा दिसल्या का त्या भारतीय नाही त्या नक्की अफगाणिस्तानी असणार आहे. काल मला नागपूरचे काही कार्यकर्ते भेटायला आले होते. चांगले व्यवसाय होते. मी त्यांना विचारलं अफगाणपुरा नावाचं भाग आहे कुठं? नागपूरमध्ये. नागपूरमध्ये ज्या भागाला बांगलादेश म्हणतात इकडून तिकडून गोल घुमून नाही नाव आहे बांगलादेश. त्या भागाचं नाव बांगलादेश. मुंबईमध्ये एक भाग आहे त्याला तुम्ही पाकिस्तान पत्र पाठवा पोस्ट कार्ड तिथं डिलिव्हर होतं. धुळ्यामध्ये सुद्धा असे किती क्षेत्र आहे नो गो झोन जिथं पोलीस सुद्धा एकटी जात नाही. त्यांना सुद्धा सनवाणी किंवा रिझर्व्ह पोलीसला घेऊन जावं लागतं. मग आज जर अशी स्थिती आहे तर धुळ्यासारखं शहर आपल्या हातात किती वर्ष आहे? तुम्ही काय मानता?
आज माझ्या समोर आकडा आहे 2019च्या निवडणुकीला धुळ्यामध्ये 60,000च्या आसपास मुसलमान मतदान होतं. किती बोलायचंय कारण हे तुम्हाला जाऊन सांगायचंय. तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात मला माहित आहे. हे सगळं पाठ करायचंय सांगायचंय. 2019च्या निवडणुकीला धुळे शहरामध्ये मतदान किती होतं मुसलमानांचं 60 प्लस काहीतरी होतं. आणि 2024च्या निवडणुकीला किती आहे 1,20,000 म्हणजे किती झाले दुप्पट. मला सांगा अशा कोण मुस्लिम महिला आहे ना धुळ्यामध्ये ज्यांनी 5 वर्षामध्ये 60,000चे 1,20,000 तयार केले. हे फक्त पोटातून मुलं जन्माला घालून होत नाही. मला माहिती आहे का तिकडे 4-4 बायका आणि चवालीचा कार्यक्रम चालू आहे तरी नाही होत. हे होतं बाहेरून मुसलमान आणून बसवल्याने. तो बाहेरून कुठला येतो ज्याचे बाप दादा वडील पांजी ज्याच्याकडे संपत्ती आहे घर आहे तो येतो गाव. तो गाव सोडील का? जळगावचा जो मुसलमान जो 7 पिढ्यापासून जळगावमध्ये राहतो तो धुळ्याला येईल का? तो येतो जो घुसखोर म्हणून आलेला असतो. तो येतो जो बेरोजगार असतो. त्याला ते कुठेही कुठल्या दुसऱ्या शहरामध्ये जाऊन धंदा करायला जागा देतात. आज मालेगावमध्ये फक्त मालेगावने एक विधानसभेत तिथली लोकसभाने हरवलेली. मालेगावने 200 किलोमीटर चारी दिशांना जेवढे गावं असतील त्या गावांना मुसलमान पुरवायचं काम कोणी केलेलं आहे? मालेगावने केलेलं आहे. धुळ्याच्या आधी इस्लामीकरण कोणत्या शहराचं झालं? मालेगावचं. धुळ्यामध्ये मुसलमान कुठून जास्त आला? मालेगावमधून आला. नाशिकमध्ये मुसलमान जास्त कुठून आला? मालेगावमधून आला. मी शिर्डीचा आहे मूळचा. आता जरी दिल्लीत राहत असलो शिर्डीमध्ये मी ज्यावेळी शिर्डी सोडली तर 100 घरं होती फक्त. आता 12,000 आहे. कुठले जास्त ते सरळ सांगतात मालेगाव. मालेगाव सांगायला आहे कुठले? बांगलादेश रोहिंग्या. मी तर आजच्या या धुळ्याच्या सभेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा धन्यवाद व्यक्त करतो. जून महिन्यापासून आम्ही आंदोलन हातात घेतलंय. घुसपैठिया भगाव हिंदुस्तान बचाव. 4 दिवसापूर्वी झारखंडच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घुसखोरांना पळवा असा नारा दिलेला आहे. हे आंदोलनाचं यश आहे. आणि म्हणून उद्याच्या सभेमध्ये सुद्धा आता ते महाराष्ट्रात येत आहे त्यांना मराठी समजते. मी ही व्हिडिओ क्लिप त्यांना पाठवतो. मोदीजी महाराष्ट्रात 1 कोटी घुसखोर आहे. पूर्ण देशामध्ये 10 कोटी आणि महाराष्ट्रात 1 कोटी. जर या महाराष्ट्रांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ठेवायचा असेल राहू द्यायचा असेल अफजल खानाच्या औलादीला इथं वाढू द्यायचं नसेल तर महाराष्ट्रातूनही घुसखोर पळाले पाहिजे. भारतीय जनता पार्टीने तिच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा घेतला पाहिजे. ही मागणी मी तुमच्या वतीने आज इथून करतो. इथले जे उमेदवार असतील त्यांना पण म्हणा. मी सगळ्या पार्टींच्या सगळ्या उमेदवारांना म्हणतो का आपापल्या घोषणापत्रामध्ये जर तुम्ही हिंदुवादी असाल चला हिंदुवादी नाही तुम्ही देशभक्त असाल तर तुमच्या घोषणापत्रामध्ये तुम्ही घुसखोरांना बाहेर काढू असं म्हणा. आता मला माझ्यासारख्यावर तर मुसलमान फार प्रेम करतात तुम्हाला माहितीच आहे. मी येणार म्हणल्यानंतर इथं काय काय चालू होतं. आता इथं नसतील परंतु हे जे लाईव्ह चालू आहे ना हे हिंदूंपेक्षा कोण जास्त पाहत असेल? सुरेश चव्हाण के काय करतो खिडक्यातून पाहत होते. आता मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्हाला जमिनीवर काम करून अस्तित्वात राहायचं असेल तर प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. मला सांगा तुम्ही तर ह्या धुळ्याचे आहात. महाराष्ट्रावर म्हणजे त्या काळी राज्य असं पण शिवशाहीवर होणारे हमले हे सुरतकडनं इंदोरकडनं आणि बऱ्हाणपूरकडनं महाराष्ट्राकडे जाणारे उत्तरेचे सगळे सैनिक कुठून जायचे? इथून जायचे ना. मग तुमचे पूर्वज किती शूर वीर आणि पराक्रमी बलिदानी असतील का ज्यांनी बलिदान दिलं पण हिंदू धर्म सोडला नाही म्हणून तुम्ही आज हिंदू म्हणून या ठिकाणी आहात. त्या सगळ्या लुटेऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन जेवढी जागा बळकावली नाही. औरंगजेब शेवटचे 27 वर्ष महाराष्ट्रात होता. त्या 27 वर्षामध्ये औरंगजेबाने जेवढी जागा बळकावली नाही तेवढी जागा ही महाराष्ट्रामध्ये घुसखोरांनी बळकावलेली आहे. तुम्हाला माहिती आहे वक्फ बोर्डाकडे किती जागा आहे? किती एकर जागा आहे सांगा?
9.5 लाख पूर्ण भारतात, महाराष्ट्रात किती आहे? 1 लाख एकड़. पण तुम्हाला माहितीये महाराष्ट्रात 1 करोड घुसखोरांकडे किती एकड़ जागा आहे? 1,37,00,000 एकड़. बोला किती? 1 करोड. किती पट आहे वक्फ बोर्डाच्या? 1 करोड नाही, 1,37,00,000 पट झालं ना. 1 करोड 1 लाख आहे त्यांच्याकडे. आणि इथं एवढे पट त्यांच्याकडे ही जी जागा आहे, तुमच्या माझ्या पूर्वजांनी बलिदान दिलं, आपल्या माना शरीरावरून उतरवल्या, आपली जमीन सोडली, परंतु 1 सेंटीमीटर जमीन देऊ दिली नाही. आणि आज आपण घरी बसल्या बसल्या या हिंदवी स्वराज्याची, शिवबाच्या राज्याची 1,37,00,000 एकड़ जमीन घुसखोरांना दिलेली आहे. त्यामुळे राज्याचा हिंदू पॉप्युलेशनचा आकडा घसरलेला आहे. तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रात खूप हिंदू आहे. तुम्हाला माहितीये पूर्ण भारतामध्ये जेवढे हिंदू आहे त्याच्या अनुपात मध्ये हिंदू पॉप्युलेशन इन पर्सेंटेज, पत्रकारांसाठी ही बातमी आहे, महाराष्ट्र 21व्या नंबरला आहे. म्हणजे भारतामध्ये असे 20 राज्य आहे जिथं जनसंख्येच्या अनुपात मध्ये हिंदू महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. 21व्या नंबरला. म्हणजे आता समाप्त व्हायला किती राहिले? किती राज्य राहिले? एकूण राज्यामध्ये 21 नंबरला आपण आहोत. म्हणजे काही राज्य, डझनभर राज्य राहिले. त्याच्यानंतर 9 राज्यानंतर आपण शेवटचं राज्य होऊ. असं चालेल का हो? जे तुमच्या पूर्वजांनी होऊ दिलं नाही ते तुम्ही होणार का? होऊ देणार का? नाही, असा आवाज नाही पाहिजे. जे तुमच्या पूर्वजांनी होऊ दिलं नाही ते तुम्ही होऊ देणार का? महाराष्ट्र जिहाद्यांच्या ताब्यात जाऊ देणार का? आणि म्हणून मित्रांनो, निवडणुका सुद्धा त्याच्यासाठी महत्वाच्या आहे. तिकडे एक आवाज दिल्यानंतर 100%, 90% मतदान होतं. आपल्याकडे मतदानाच्या दिवशी पळून जातो, झोपलेला असतो, काय फरक पडेल असं म्हणतो. आणि मग बहीण कुणी लव जिहाद्यांनी पळून नेली का मग हिंदूवादी कार्यकर्त्यांना शोधायला लागतो. होतं ना असं? असे जे घरी झोपतात, मतदानाला जात नाही, सेक्युलर असतात, पहिली बहीण त्याचीच शिकार होते. कारण भाऊ जागलेला नसतो तर बहीण पण झोपलेली असते, सेक्युलर असते. आणि म्हणून धुळ्यात लव जिहाद होऊ द्यायचा नसल, महाराष्ट्र जर जिहाद्यांच्या ताब्यात जाऊ द्यायचा नसल, मी तर एक पत्रकार आहे, मला पार्टीशी मतलब नाहीये, पण महाराष्ट्रात कुणी उपमुख्यमंत्री मुसलमान होणार असल तर त्याचा विरोध करायला मी दिवस रात्र करायला तयार आहे, रक्ताचं पाणी करायला तयार आहे. परंतु मी गावागावामध्ये फिरेल आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोणत्याही पार्टीचा उद्या भाजपने जरी डिक्लेअर केलं तरी मी त्याचा विरोध करीत होतो, विरोध करीत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करत राहील. कारण एकदा तख्तावर औरंगजेब बसला का मग काय होतं? काही नाही चालत. खिलजी ज्यावेळी दिल्लीच्या तख्तावर बसला त्यावेळी राजाची पद्मिनी सुद्धा सुरक्षित होती का? ज्यावेळी दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब बसला त्यावेळी तुमची आमची मथुरा सुरक्षित होती का? अयोध्या सुरक्षित होती का? आणि म्हणून मित्रांनो, जर धर्म वाचवायचा असेल तर राजसत्ता सुद्धा वाचवली पाहिजे. आणि राजसत्तेला फक्त सत्ता ताब्यात नाही द्यायची, तिच्यावर कंट्रोल धर्मसत्तेचं पाहिजे. त्यासाठी नैतिक बल पाहिजे. म्हणून राजनेत्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत असणारं सामाजिक नेतृत्व पाहिजे. आमदाराचा सुद्धा कान धरण्याची ताकद असणारा साधू संत समाज इथं उभा पाहिजे. आणि आमदारांनी सुद्धा तो कान आनंदाने त्या साधूच्या हातात देण्याची, त्याच्यामध्ये मानवता आणि हिंदू धर्माप्रती निष्ठा असली पाहिजे. असा समाज निर्माण करायचा असेल तर धुळ्यातून पुन्हा सुरुवात करू. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथला ओढ जिहाद जिंकला, आता इथला ओढ जिहाद जिंकू देणार का? आणि म्हणून आपण सगळे उभे राहू, एक शपथ घेऊ आणि त्या शपथेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. उभे राहा, माझ्या पाठीमागे उजवा हात करा. ही शपथ आपण हिंदीत घेऊ म्हणजे जरा चॅनलवर चालायला सोयीची राहील. ऊपर से बनाओ. माझ्या मागं म्हणायचं सगळ्यांनी, हम मालेगांव के हिंदू, एक मिनट, हम दुनिया के हिंदू शपथ लेते हैं, संकल्प देते हैं
वचन देते हैं आने वाले चुनाव में वोट जिहाद नहीं होने देंगे। हम 100% मतदान करेंगे। हमारा मत पार्टी को ना होके धर्म के लिए होगा, राष्ट्र के लिए होगा, भविष्य की पीढ़ियों के लिए होगा। हमारा ये संकल्प सफल हो, इसके लिए हमारी कुल देवता, ग्राम देवता, हमारे गुरुजन, हमारे गौरवशाली पूर्वज हमको शक्ति दे, सामर्थ्य दे, जय दे, विजय दे। 3 वेळा जोरात म्हणाले विजय दे।